महत्वाची बातमी, युती आघाड्यांचा विचार निवडणुकीच्या वेळी करू असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांचं युती संदर्भात मोठं वक्तव्य। मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका असं राज ठाकरे म्हणाले। 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचा विजयी मेळावा होतोय। हिंदी भाषेवरून राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत। मेळाव्यासाठी राज ठाकरेंना संजय राऊतांनी फोन केला। लवकरच मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ ठरणार आहे। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा इथे 1-2 दिवसांमध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही GR सरकारने रद्द केले आहेत। त्रिभाषा सूत्राबद्दल सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पण समिती नेमली तरी हिंदीला आमचा विरोध कायम असेल असं दोन्ही ठाकरेंनी स्पष्ट केलंय। कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही। हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। तरी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत, कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही। समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही। आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल। कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। हिंदीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावेत असा सल्ला फडणवीसांनी दिला। राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का? माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाही कडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात एकच बोलेन, नया है वह असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी असा टोला लगावला। हिंदी संदर्भातील GRचा निर्णय रेशीम बागेत झाला असं विधान हर्षवर्धन सपकाळांनी केलं होतं। यांना काही याच्या संदर्भातली माहिती नव्हती। हा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवलेली ही गोळी होती। यामध्ये सर्व जे होते ते देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस आणि तो जो काही अधिकारी होता रेघोट्यावार याची हे कतपुतली होते। नागपूरच्या रेशीम बागातून याची सर्व सूत्र हालत होती आणि 2 उपमुख्यमंत्री जे आहेत हे केवळ बघ्याची भूमिका घेत होते। दोघांनाही या निर्णयात कुठेही विश्वासात घेतला गेला नाही, किंबहुना यांना देखील याची सगळी माहिती नव्हती। एकला चलो रे हे मुख्यमंत्र्यांचं जे धोरण आहे ते या निमित्तानं स्पष्ट झाल्याचं आपल्याला सर्वांच्या लक्षात येईल। हर्षवर्धन काय नाव त्यांचं, सपकाळ, त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल, नया है वो, नया है वो। ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा शिवाजी पार्क मध्ये आता होण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना शिवाजी पार्क मध्ये मेळाव्यासाठी पत्र देणार आहे। मेळाव्यासाठी वरळी डोम किंवा गोरेगाव नेस्को या सेंटरची देखील चाचपणी सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्व आमदारांसाठी पक्षादेश काढण्यात आलाय। अधिवेशन काळामध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचना आमदारांना करण्यात आल्या आहेत। आमदारांना कामकाज संपेपर्यंत सभागृहामध्ये उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे।
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड झाली आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। शिंदेंच्या निवडीसह शिवसेनेच्या बैठकीत इतरही काही निर्णय घेण्यात आले। ऑपरेशन सिंदूर संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानण्यात आले। केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेला शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 4 ठराव देखील मंजूर करण्यात आले। त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचा ठराव संमत करण्यात आला। केंद्र सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा आहे। मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमीच आग्रही असल्याचा ठराव करण्यात आलाय। आणि चौथा ठराव आहे श्रीकांत शिंदे मिलिंद देवरा यांनी देशाची भूमिका जागतिक पातळीवर मांडली, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मुख्य नेते पदाचे नाव बदलून पक्षप्रमुख असं द्यावं असा आग्रह त्यांच्या अनेक नेत्यांनी धरलेला आहे। राष्ट्रीय प्रमुख किंवा पक्षप्रमुख असं नाव देण्याचा पक्षातल्या अनेक नेत्यांचा आग्रह आहे। तर पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या कमी बोला जास्त काम करू तेवढं चांगलं असं शिंदेंनी तंबी दिली आहे। आपण मिळवलेलं यश काही चुकीचं बोलून घालवू नका अशा सूचना देखील शिंदेंनी केल्या। पुण्यामध्ये जलसंधारण कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक झाली। अधिकारी आणि ठेकेदारांनी 14 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य रायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, या शेतकऱ्यांची काय नेमकी मागणी आहे? निखिला, पंढरपूर तालुक्यातील जी करकम गाव आहे त्या गावातील जनशक्ती शेतकरी संघटनेचे जे शेतकरी आहेत ते आता जे जलसंधारणचं पुण्यातील जे कार्यालय आहे त्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसले। तर एका शेतकऱ्याने अंगावर आपण पाहतोय की ज्वलनशील पदार्थ ऑइल ओतून घेतल्याचं आपण पाहतोय आणि काही वेळापूर्वी या शेतकऱ्याच्या हातामध्ये काडीपेटी देखील होती आणि पोलिसांनी त्या शेतकऱ्याच्या हातून ऑइलचं कॅन आणि काडीपेटी हिसकावून घेतलेली आहे। मात्र हा जे सगळं आंदोलन चाललंय, जलसंधारण जे कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर जे आंदोलन चाललंय, शेतकऱ्यांचा आरोप आहे की पंढरपूर तालुक्यामध्ये जे पाझर तलावाची कामं झालेली आहेत त्यात जलसंधारणच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी 14 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप हे सगळे शेतकरी करत आहेत आणि दुपारपासून या ठिकाणी शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत। आपण पाहतोय की ज्या व्यक्तीने ऑइल अंगावर वतून घेतलेला आहे। आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। बीड शहरामधील विद्यार्थिनीच्या विनयभंगा प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। संदीप क्षीरसागर यांचाही या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप आमदार धनंजय मुंडेंनी केलाय। तर आरोपी कोणी असो गजाआड झालाच पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे। बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झाले। या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या फोनचा सीडीआर काढावा अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी केली आहे। बलात्कार प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। पंकजा मुंडेंनीही या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे। संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो। राहुलजी, आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखता। या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सरर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण? क्षीरसागर यांचा काही सहभाग आहे का? एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच। अशा गोष्टीमध्ये त्या मुलींना जर कोणी एका अल्पवयीन मुलीला स्पर्श करत असेल तर कोणीही असो जगातला मोठा माणूस त्याला गजाआडच घातला पाहिजे। राजकारणाचा विषयच नाही, हा एका मुलीच्या जीवनाचा विषय। धनंजय मुंडेंनी या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले असले तरी आरोपींचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत। त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दानं बोलत नाही, लाज नाही वाटत?
प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला. ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता. मग ह्याच्यातलं पोलीस ज्यांना लाज वाटते का, म्हणजे आमची लाज काढली. पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो. जे 4 दिवसांना बोलते त्यांनाच वाटले का नाही मला कळालं नाही. कोणी आरोपीच्या बाजूने बोललं तर तुम्ही टार्गेट करा ना. त्यांच्या बाजूने कोणी बोललंय का? नाही. ती जी पीडित लेकरू आहे आम्ही त्याच्याच बाजूने उभं राहणार. परंतु त्या लेकरांनी कंप्लेंट दिलेली, त्या कंप्लेंटची चौकशी झाली पाहिजे. तर बीडमधील विद्यार्थिनीवरील विनयभंग प्रकरणामध्ये आरोपींवर कडक कारवाई करा अशा सूचना पंकजा मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत.